एवढं पाणी होत नाही त्याच्या बरोबर काढ हे बी अक्षय आलं पिऊन घेतलं. आपण थांबलं कशाला? चहा कर की आता. पाणी पाहिजे चहाला. बस 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 कोणी आगलाय का मुतलाय? हॅलो उड्या ट्रायपॉड मोडलं का काय? पडलं खाली ते मोड. आम्हाला पाणी देतो सगळ्याला थोडं थोडं. ठीक आहे. अरे देखी मला हातावरच. हातावर देत आता. तू चॅनलला येणार आहे बघा. याचा चॅनल आहे टीव्हीला. क्या रे भीक मंग्या? मारलं मी फक्त सर्व्हिसिंग याची ना ती कधी पण चल तू चल. मला ते सुधी पावसात अब देख तू. गाडी येऊ म्हणला या गाडी सर गाडी राहिली असते मग काय गाडी चांगलीच आहे. एवढं जाऊन याची गाडी बघ तू. गाडी चांगलीच आहे. अरे माझ्या गाडीला किती जवळ जाते. अबे साले. अहो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? अबे साले. मला फरक पडत नाही तुम्ही कशात काय नाही हो. तुम्हाला नक्की फरक पडणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर. नेमकं मी कुठं चाललो काय नाही तर आपला भाऊ सांगेल. हा माहिती आहे थोडं बोर करते पण आता ऐकून घ्या. मंडळी आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आपण निघालोय. कुठे निघालोय आपण आज? मळशेट घाट. मित्रांनो जायचा प्लॅन तर आमचा कुठं झाला होता? भीमाशंकरला जायचं होतं. थोडस लेट झाल्यामुळे आम्ही प्लॅन चेंज केलाय ना. त्यामुळे निघालो मळशेट घाटला. आणि वैभव आणि त्याचे काही मित्र जे पाठीमागे थांबलेत काहीतरी त्यामुळं खाण्यासाठी. ठीक आहे. तर मित्रांनो आज आपण जे आहे विजिट करणार आहोत मळशेट घाट. त्यामध्ये काय मी पण फर्स्ट टाइम चाललोय. ऑब्वियसली तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल पण ज्याला माहित नाही ते मला आज माझ्या व्हिडिओ थ्रू कळून जाईल. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा. तुम्हाला आज मी दाखवतो मळशेट घाट. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही पुण्यामध्ये राहताय ना? आणि हो तुम्ही 8 तासाची जॉब पण करताय पण रोज रोज कामावर जाऊन तुमचं मन अगदी थकून गेलंय ना आणि तुम्हाला असं वाटतंय की एका दूर अशा शांत ठिकाणी जाऊन बसावं. तर नमस्कार, आज तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आलात. तर मित्रांनो आज मी तुम्हाला पुण्यामध्ये असलेल्या त्या भरगच्च गर्दीमधून बाहेर घेऊन जाणार आहे अशा एका शांत ठिकाणी जिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहणारी खळखळ झरे, शांत पाण्याचा आवाज, किलबिल किलबिल करणाऱ्या चिमण्यांची आवाज, तसेच झुळझुळ वाहणारे अशी वारे. हो मी जे बोलतोय ते सगळं काही तिथे आहे. ज्या ठिकाणाचं नाव आहे मळशेज घाट. तर मित्रांनो मळशेज घाट हा पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. तर मुंबईपासून जर तुम्ही येण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला लोणावळ्यामध्ये यायला लागेल आणि लोणावळ्यामधून तुम्ही प्रायव्हेट कारनं किंवा प्रायव्हेट बाईकनं या ब्युटिफुल स्पॉटपर्यंत इझिली येऊ शकता. आणि जिथं मित्रांनो खरं सांगू का, इथे 4 व्हीलरपेक्षा ना 2 व्हीलरवरती खूप मजा येते. तर मित्रांनो आपल्या प्रवासामध्ये आपण जुन्नर तालुक्यामध्ये पोहोचतो. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का नेमकं या जुन्नर गावाचा इतिहास काय आहे? नाही ना? तर चला मी सांगतो. मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावरती झाला. जुन्नर हा तालुका फक्त गाव आणि जिल्हा नसून तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ आहे. म्हणून आज जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि शिवनेरी किल्ल्याचा इतिहास या बळावर ओळखला जातो. तसेच मित्रांनो जुन्नर हा तालुका फक्त पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध नसून खाण्याच्या बाबतीतही पुढे आहे. जिथे आम्ही चव घेतली आदित्य मिसळची. थोडासा नाश्ता करून आम्ही परत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. काय डोंगर आहे राव. यस काय वातावरण कसलं आहे बघा. नाही शपथ. हे बघा मित्रांनो जर मळशेट घाटातून तुम्ही जर आलो ना तर ते बघा तिथे एक मंदिर आहे छोटं त्या साईडला आणि हे एक फोटोशूटचा पॉईंट आहे. जस्ट वी कॅन स्टे हिअर. सो इथे एक मोठा आपला चांगला पॉईंट आहे त्यामुळे व्ह्यू पण पाठीमागे चांगला येतो. आणि हे ब्युटिफुल टर्न आहे साईडला. खतरनाक आहे यार मळशेट घाट.
पलीकडला आता आय थिंक आपल्याला पुढे जायचंय. पुढे एक काय आपलं धबधबा वगैरे काहीतरी आहे, तर तिथे जाऊया. अरे माझे बी फोटो काढा ना काही. हो मित्रांनो, ते अगदी खरं आहे. मनामध्ये थोडंसं पाप असेल ना तर जागोजागी असा अपमान होणं काही मोठी गोष्ट नाही. पण चला, आज या ठिकाणी मी तुमची सगळी पापं धुवून टाकतो. अबे साले. माझ्या या गोष्टीवरती तुमचा विश्वास होत नाही ना? आज या घाटामध्ये मी तुम्हाला एक असा वॉटरफॉल दाखवणार आहे जिथे तुम्ही केलेली सगळं पापं धुवून जातील. अरे भाई जायचंय भाई, घरी जायचंय. चल चेक करा वॉटरफॉल. तर मित्रांनो, आता मी म्हणल्याप्रमाणे जर तुम्ही या वॉटरफॉलला आपले पापं धुण्यासाठी थांबला असाल आणि जर खरंच तुमची पापं धुवून गेली असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे. म्हणजे मला परत इथे यायला मोकळं. ते लोक कसे भिजतायत, वरी पायऱ्या आहेत जायला वरी. बघा खायला वगैरे खूप आहे इथं. खरंच मित्रांनो, मशेट घाटामध्ये हा स्पॉट खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा इथं. मशेट घाटामध्ये लागल्यावर सुरू स्टार्टिंगला ते पॉईंट आहे एकदा. ते कसं आहे ना मित्रांनो, फिरायला आलाय मशेट घाटामध्ये आणि वॉटरफॉलला भिजला नाहीत म्हणजे तुमचा इथे येऊन काहीच अर्थ नाही. जसं की आमचा ह्यो गडी करतोय. कशाला आलाय तू इथं भिजायचं नाही तर? कशाला आलाय तू इथं भिजायचं नाही काय नाही? अरे एवढं वॉटरफॉल मध्ये भिजायला, अरे अख्खा आपण एवढं पेट्रोल घालून आलाय म्हणजे फिरायला पाहिजे रे, भिजायला पाहिजे. मला मित्रांनो, मशेट घाटाचं त्या रोडला ना हे असं अलीकडे ऑफ रोड आहे. त्यामध्ये बघू शकता इथे कसे बाहेरून ब्लॉगर पण आलेले आहेत सगळे. तर हे दिसले त्यांच्याकडे कॅमेरे वगैरे. तर हे असा रस्ता आहे आणि पॉइंट आहे व्ह्यू बघण्याचा, ज्यामध्ये वरच्या साईडनं खालचा व्ह्यू दिसतो. तर आपण इथं बघूया, कारण आपले पार्टनर पण इथंच कुठेतरी आलेत असं आपल्याला वाटतंय. पण बघायला पाहिजे आय थिंक कुठे गेले ते. टाक खाली बघूया. बघा मित्रांनो, मशेट घाटामध्ये हे व्ह्यू बघा पाठीमागे कसला खतरनाक आहे, दिसते का? खरंच एक नंबर पॉईंट आहे. पण आपण जे आहे आता तिथं होतो, तिथून रिटर्न वापस आलो त्यांना बघायला. पुढं आणखीन भरपूर चांगलं आहे. जायचं का पलीकडे जायचं? हे बघा मित्रांनो, अशा ठिकाणी तर तुम्हाला राहण्यासाठी एक लॉज टाईप मध्ये रूमा पण आहेत. कोण राहणार रे इथं फिरायला 1 घंटा 1 दिवस कुठला तरी भेटवतो. तू फिरून निघायचं बघायचं नाही, तू कुठे फिरत बसणार आहे? कोण तेवढं राहत बसणार आहे? हे आपले जनावर कुठे आहेत आपले? कुठं हो का? हे आपले जनावर हो का? हे इकडे मेंढ राहून इकडे तिकडे घुसायची सवय लागली ह्यांना. हे बघा, हे आपले हे गुरं, ह्यांना ढोरावणी हिंडायची सवय लागली. खेकड्यावणी ते चापकुलं डायरेक्ट चापकुलं पाहिजे, डायरेक्ट चापकुलं तुला. वा आयुष्यपत यांचं भांडणं जाऊ द्या, मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. चला या इकडे. आयुष्यपत चल. ओ बाई, ओ खतरनाक व्ह्यू आहे भाई मित्रांनो खरंच. हे बघा, हे स्पॉट आहे बघण्यासाठी. ओ भाई लुक ॲट हिअर. चला थोडस पुढे जाऊन दाखवतो. बापरे शपथ, खालच्या साईडला पाणी वाहते. पुढे जाऊया आणखीन, थांबा. आता ही नेमकं लोकेशन आहे कुठं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले का? नाही. मला माहित होतं तुमच्यानं काहीच होत नाही, ना चॅनलला सबस्क्राईब करणं ना या ठिकाणी येणं. अरे कहना क्या चाहते हो? मशेट घाट सुरू झाला की थोडंसं पुढं आल्यावर तुम्हाला एक कमान लागते आणि त्या कमानीतून आतल्या साईडला आल्यावरच इथं तुम्हाला बरंच काही पाहायला भेटतं. तसं ही लोकेशन एका गोष्टीसाठी खूप चांगली आहे, जिथे तुम्ही कुकिंग करू शकता. कारण मित्रांनो, या ठिकाणी मी जसं पाहिलंय इथे पुणे आणि मुंबईवरून अशा व्हॅन करून लोक आलेली, जिथे त्यांनी स्वयंपाक वगैरे बनवून खूप मजा केली. हो, आउटडोर कुकिंग इथं तुम्ही नक्की करू शकता. आम्ही पण थोडीशी आउटडोर कुकिंग केली, पण त्यात खूप राडा झाला. नेमका राडा काय झाला व्हिडिओमध्ये तुम्हीच बघा. आइए देखते हैं, बैठ मजा आएगा. आपल्या इन काढ व्हिडिओ काय? आपले व्हिडिओ काढ. असं आहे का? असं आहे बघ की आता कसं आहे ते. आपले व्हिडिओ काढ. अरे याला वर कर, ते उलटा ठेवलंय. असं आहे. जर आपले फोटो काढ. मस्त चहा पिऊ आम्ही दोघी जण. एवढं पाणी होत त्याच्या बरोबर काढ. हे अक्षय आलं पिऊन घेत. आपण थांबलं कशाला? चहा कर की आता. पाणी पाहिजे चहाला.
तर विषय मित्रांनो असा हार्ड झालाय बघा. दोन्हीच्या दोन्ही बाटल्या रिकामे आहेत आणि चहा करायला सगळं काढून बसले तर. खरंच भाई एवढं खायचं कसं मॅगी बनवायची का चहा? काय पण बनव मी. अरे वय चहा आहे त्याच्यात मॅगी जशी होईल तशी बनव. चल मॅगी चल आता पाणी आहे त्याच्यावर. अक्षय जाऊन आणू की चल आपण दोघं. ते बॉटल पाणी त्याच्यात बघ आणि गॅस चालू कर मॅगी बनव. आम्ही दोघं बॉटल पाणी आणतो. तर मग याचा चहा करतो. ठीक है. हा मग चल कर. गॅस आहे का पण तेवढा? पाऊस आला पाऊस आला पाऊस आला. आणा लवकर पळत जाऊन. चल अक्षय चल चल चल. मी नाही अरे लवकर चल की अक्षय. हात तुझा तिकडे मुद्दा आलोय लावले पाणी. हे अरे तिथलं पाणी कुठे घेतो? अरे बॉटल उचल दे. बॉटल चांगली आहे. बॉटल घेऊन ये चल. मॅगी बनव रे माझ्या बायकोला. याचं दुसरंच काहीतरी चालू आहे. चले मॅगी बनवायला आता पाणी घेतलंय 50-25 रुपयाला एक बॉटली दिली डायरेक्ट. हॅलो उड्या ट्रायपॉड मोडलं का काय? एक बाटली कापी. एक बाटली कुठे दिली? एक बाटली कुठे दिली? ते फेकून दिले चोंक्याने. अरे याच्यात दे की मला चहा. नाही नाही हे त्याला दिली. याच्यात दे की मला चहा. टोपल्यात पितो शेअर आहे. दारू पिल्यावर दिसलं हे दारू दारू निघाली हे बघा. चहा कशात पितोय? एक नंबर टेस्ट आहे. क्या बात कर रहे हैं? टेस्ट क्वांटिटी कशी आहे सांगा. क्वांटिटी जबरदस्त. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. ही मॅगी हे बघा मॅगी कशात मॅगी खाते बघा. ही कशात मॅगी खाते. दे इकडे चल. अरे इकडे दे की. अरे दे की मला हातावरच. अक्षय तुझं काय? तू पाणी आणायला आलं नाही तुला काय मॅगी आता? हे पाणी मास आहे सगळं. कुठलं पाणी मागे तुझं आहे? तू मॅगी खायची का? पाणी टाकणार. अरे दे की वय बे आम्हाला पाणी. ए मला ते टोपलं दे मला इकडे. तुझी बाटली कुठे? कुठं आहे माझी बॉटली? ती तुम्हीच घेतलेली बॉटली. दे चल मला कशात तरी. दिले ना. अरे तेवढीच तेवढीच दोघं तिघ जण राहिले. ठीक है. टाक थोडी. ते काही खात नाही त्याला भूक नाही राहू. हे बघा मित्रांनो म्हैसेड घाटामध्ये बाटल्या कापून मॅगी खातोय आम्ही. ते कशी खायची काय माहिती. हे अरे हे कसं खायचं? काय ते काय कसं खातं ह्यो? ह्याच्याकडून शिका कसं खायचं. अशा प्रकारे आम्ही म्हैसेड घाटामध्ये मॅगी बनवली. गॅसवर असं छोटस गॅस आहे आपल्याकडे. बस झालं बस झालं. लय झाली त्याला. ग्लास लय मागे रे. हे धर, पाणी धर. 55 लाखाचा आहे. बस 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 बस. कोणी आगलाय का मुतलाय? हे तर डायरेक्ट टोपल्यातच चालू केले. तिचं दे ठेव आणि इकडं मी काही टाइम होते. अरे खाऊन घेऊत ना खायला. 5 तो वाजले आता. हा 7, 8. अरे आम्ही कितीला निघतो? आम्ही अंधार पडलं. 12 वाजता. अरे तुमचं काय ना तुम्ही मोकळे तिथं. तर फायनल मित्रांनो आज आपण म्हैसेड घाट फिरलो फुल. आता पाऊस सुरू झालाय आणि आम्ही वातावरण बघून रिटर्न निघालोय. ते बघा अशा प्रकारे निघालो. आता दोघं पुढे गेलेत. आम्ही सगळे मागे चाललो. चला आता विदा घेऊया म्हैसेड घाटची. आणि जर पुढं आपला नशिबात असेल तर परत इथे येऊया. पण माझ्या मते तुम्ही एकदा तरी इथे यायलाच पाहिजे राव. तर चला सांगा मित्रांनो तुम्हाला हा भोसे डॅम कसा वाटला. अबे साले. सॉरी अहो हा म्हैसेड घाट कसा वाटला. तुमच्या फिलिंग्स कितीही सांगितलं तरी तुम्ही काही कमेंट करत नाही. पण खरं सांगा मित्रांनो मी जेवढं सांगितलं त्यापेक्षा हे म्हैसेड घाट खरंच खूप सुंदर आहे ना. तर मग वाट कसली बघताय? आपल्या फॅमिलीसोबत आणि तिच्यासोबत नक्की या ठिकाणी व्हिजिट करा. आणि टाइम भेटला तर थोडं भावाला पण सबस्क्राईब करून घ्या. थोडं होऊ द्या की भावाचे 1 लाख 2 लाख. अबे साले. वाचून झालं 700-800 खेळतोय मी. घ्या थोडं मनावर.